Hello everyone, welcome to my YouTube channel Avinash Pawar Yamanas. Today we are going to study class 10th English supplementary book Footprints Without Feet. Story number 8, Hack Driver. A young lawyer comes to a village to serve someone on Oliver Lutkins. A friendly hack driver takes him around the village in search of Lutkin. Does he find him? Who is Lutkins? आता पहा, एका खेडेगावामधून एक वकील येतात. त्यांना समन म्हणजे कोर्टाचा आदेश असतो की ऑलिव्हर लटकिनला घेऊन या म्हणून बोलवलेलं असतं विटनेससाठी. परंतु हॅक ड्रायव्हर्स, एक फ्रेंडली हॅक ड्रायव्हर्स त्यांना गावामध्ये फिरवतात, कारण त्यांना लटकिनचा शोध घ्यायचा असतो. आणि मग ते लटकिनला शोधतात का, किंवा लटकिन कोण आहे. तर हॅक ड्रायव्हर अशी स्टोरी आहे. लेट्स स्टार्ट. After graduating with honors, I became junior assistant clerk in a magnificent law firm. I was sent not to prepare legal briefs, but to serve someone like a cheap private detective. I had to go to dirty, shadowy corner of the city to seek out my victims. आणि म्हणून येथे सांगतायत की या कथेमध्ये की सिन्क्लेअर लेविस यांची ही स्टोरी आहे. आणि ते सांगतात की मी ग्रॅज्युएट, या स्टोरीमध्ये ते सांगतायत की ग्रॅज्युएट केल्यानंतर लॉमध्ये असिस्टंट क्लर्क, ज्युनियर असिस्टंट क्लर्क लॉ फर्म मॅग्निफिसियनमध्ये मी जॉईन झालो, वकिलीचा व्यवसाय करू लागलो. परंतु मला कुठं पाठवलं? लिगल, कायदेशीर जे ब्रीफ्स असतात, कायदेशीर कामं करण्यासाठी. म्हणजे कोणते कामं करायला लावले की समन इथं अर्थ आहे बोलवणे. जसं प्रायव्हेट डिटेक्टिव्हचं काम असतं तशा पद्धतीने मग मला डर्टी ठिकाणी किंवा जी शाडोवी कॉर्नर्स जे आहेत, खराब शहरातले जे भाग आहे अशा ठिकाणी. कारण मोस्ट ऑफ द क्रिमिनल्स किंवा जे आपण म्हणूया विटनेस करणारे जे लोक असतात ते अशा ठिकाणी असतात की कोणत्याही शहरामध्ये ठिकाणी असू शकतात. अशा मला ठिकाणी, शाबी ठिकाणी किंवा डर्टी प्लेसवर मला जावं लागायचं, मला माझे विक्टिम्स जे आहेत ते शोधण्यासाठी. सो सम ऑफ द लार्जर अँड मोर सेल्फ कॉन्फिडंट वन्स इवन beat me up. I hated this unpleasant work and the side of the city life it revealed to me. I even considered fleeing to my hometown where I could have been a real lawyer right away without going through this unpleasant training period. परंतु ज्यावेळेस मी शोधायला जायचो किंवा कोर्टाचे आदेश आहे, तुम्हाला बोलवलं आहे विटनेससाठी, अशा पद्धतीने समन ज्यावेळेस पाठवलं जायचं त्यावेळेस मला मारलंही जायचं. आणि मग मला आठवायचं की माझ्या होमटाऊनमध्ये मी किती चांगला होतो, खरा एक लॉयर म्हणून काम होतं. परंतु ह्या ट्रेनिंग पिरियडमध्ये मला जे न आवडणारं काम आहे ते मला करावं लागतं आहे. सो आय रिजॉइस्ड मीन्स फील हॅपी. वन डे when they sent me out 40 miles in the country to a town called New Million to serve someone on a man called Oliver Lutkin. We needed this man as a witness in a law case and he had ignored all our letters. आणि मग मला एकदा मला आनंद झाला की मला 40 माइल्सवर न्यू मलियन या शहरामध्ये पाठवण्यात आलं, कारण तिथं ऑलिव्हर लटकिन आम्हाला विटनेससाठी हवा होता, त्याची साक्ष हवी होती एका केसमध्ये. आणि कारण त्याने आमचे सगळे जे लेटर्स आहेत त्याला कोणताही प्रतिसाद दिलेला नसतो, त्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं असतो. वेन आय गॉट टू न्यू मलियन माय ईगर एक्सपेक्टेशन ऑफ अ स्वीट अँड सिम्पली country village were severely disappointed. Its streets were a river of mud with a row of wooden shop, either painted of sour brown or bare of any paint at all. The only agreeable sight about the place was the delivery man at the station. He was about 40, red-faced, cheerful, thick about the middle. His working clothes were dirty and well worn. He had friendly manner. You felt at once that he liked people. I told him to find a man named Oliver Lutkin. आणि मग मी ज्यावेळेस न्यू मलियन शहरामध्ये गेले की माझ्या ज्या एक्सपेक्टेशन होतात की अतिशय सुंदर शहर, चांगलं
ते गाव असेल जिथे मी जाणार आहे. तिथे गेल्यानंतर माझी निराशाच झाली, की त्या गावामध्ये जे रस्ते होते, त्या त्याच्यावर खूप सारा रिव्हर्सचा चिखल होता. रस्ते, दुकानंही काही छान नव्हते. मला वाटलं खूप सारे पेंटेड असतील, परंतु ते अनप्लीझंट होते. सोअर मीन्स अनप्लीझंट होते. काहींना पेंटही केलेला नव्हता अशा साईड्समध्ये. परंतु स्टेशनला गेल्यानंतर एक 40 वर्षाचा, लाल चेहऱ्याचा, परंतु अतिशय उत्साही माणूस मला जिथे भेटला, ज्याचे क्लोथ अतिशय घाण होते, कपडे अतिशय घाण होते, परंतु तो वागणं जे होतं त्याचं फ्रेंडली होतं. आणि म्हणून मी सांगितलं त्याला की मला ऑलिव्हर लटकिनला शोधायचा आहे. तर तो कोण होता? ऑलिव्हर लटकिन हे आपल्याला पाहायचं आहे. सो लटकिन, आय सॉ हिम अराउंड हिअर about an hour ago. Hard fellow to catch, though. Always up to something or other. He's probably trying to start up a poker game in the back of Fritz's shop. I'll tell you, boy, is there any hurry about locating Lutkins? आणि मग ते सांगतात की लटकिन त्याला शोधणं जरासं अवघड आहे. आणि मग का बरं अवघड आहे? कारण तो एका ठिकाणी सापडत नाही. बरोबर आहे. सो तो आता मी त्याला 1 तासापूर्वी इथं पाहिलं होतं आणि त्याला पकडणं थोडंसं, एका ठिकाणी तो राहत नाही. आता तो पोकरचा गेम्स, जो फिट्सचं शॉप आहे तिथे तो पोकरचा गेम हा खेळत असेल असं तो सांगतो. आणि मग चला आपण पटकन जाऊन त्याला घेऊया, असा तो तिथला स्टेशनवरचा जो माणूस असतो, स्टेशनवरचा माणूस म्हणजे घोडागाडीवाला माणूस, हॅक ड्रायव्हर ज्याला आपण म्हणूया, तो माणूस त्याला तिथून घेऊन जातो. त्याचे कपडे खूप मळलेले असतात, परंतु फ्रेंडली बिहेवियर ह्या माणसाचं असतं. येस, आय वॉन्ट टू कॅच द आफ्टरनून ट्रेन बॅक टू द सिटी. आय वॉज व्हेरी इम्पॉर्टंट अँड सिक्रेट अबाउट इट. आणि मग चला, मग मला पटकन जायचं आहे माघारी परत शहरामध्ये दुपारी. चला पटकन आपण त्याला भेटूया असं ते सांगत आहेत. आणि हे सिक्रेट आहे. सो आय टेल यू वॉट, आय हॅव गॉट अ हॅक. I'll get it out and we can drive around together, find Litkin. I know most of the places he hangs out. आणि मग तो सांगतो की तो कुठे कुठे जातो मला माहिती आहे, माझ्याकडे हॅक आहे, माझ्याकडे गाडी आहे, त्या गाडीमध्ये आपण त्याला शोधूया. सो ही वॉज सो ओपन अँड फ्रेंडली दॅट आय ग्लोड विथ द वॉर्मथ ऑफ हिज अफेक्शन. आय न्यू of course that he wanted the business, but this kindness was real. I was glad the fair money would go to this good fellow. आणि मग मला असं वाटलं की मला माहिती आहे त्याचा व्यवसाय होता गाडीचा, त्याच्यामुळे तो मला सांगत होता, परंतु तो खरा माणूस चांगला होता. आणि मग मी त्याला पैसे देण्यासाठी तयार झालो. आय मॅनेज टू बार्गेन डाऊन $2 an hour, and then he bought from his house nearby a sort of large black boxes on wheel. He remarked, "Well, young man, here is the carriage," and his wide smile made me into an old friend. आणि मग त्याने सांगितलं की तासाला मी $2 घेईल आणि मग कॅरेज त्याने आणलेली आहे. अतिशय फ्रेंडली तो माणूस होता. सो these villages are so ready to help a strangers. He had already made it his own task to find Oliver Lutkin for me. आणि मग त्याला तो म्हणतो की आमच्या गावातले लोक अनोळखी माणसाला खूप मदत करतात आणि मग मीही तुला ऑलिव्हर लटकिन शोधायला मदत करेल. ही सेड, आय डोंट वॉन्ट टू इंटरफिअर, यंग फेलो, बट माय गेस इज दॅट यू वॉन्ट टू कलेक्ट सम मनी फ्रॉम लटकिन. He never pays anybody a cent. He still owes me 50 cents on a poker game. I was full. आणि मग बोलताना हा खूप चातुर माणूस आहे हॅक ड्रायव्हर्स. तो विचारतोय, मला काही तुमच्यामध्ये इंटरफिअर करायचं नाही आहे, परंतु मला असं वाटतं की तुम्हाला लटकिनकडून पैसे घ्यायचे आहेत, कारण त्याने कोणाचेही पैसे रिटर्न केले नाहीत. माझेच 50 सेंट पैसे, सेंट चलन आहे, माझे पॉकर गेमचे पैसे त्याने दिलेले नाहीत. मला त्याने मूर्ख बनवलं. म्हणजे बोलण्याची सुरुवात पहा कशी केलेली आहे त्याने, फ्रेंडली. म्हणजे तो पुढचा माणूस आता सांगणारच आहे कशासाठी जायचं आहे. सो enough to play with him. He's not really bad, but it's hard to make him a part with his money. If you try to collect from him in those fancy clothes, he'll be suspicious and get away from you. If you want, I'll go into Ford's
Fritz and ask for him, and you can keep out a sight behind me. आणि मग तो सांगतो की तो खरा वाईट नाही आहे, परंतु त्याच्याकडून पैसे काढणं थोडंसं अवघड काम आहे. म्हणून मी प्रयत्न करतो आणि तू जर गेला तर त्याला तो संशय घेईल आणि तो इथून निघून जाईल. म्हणून मी जातो, तू फक्त माझ्याकडे माझ्या मागे राहा. मी फिक्सच्या शॉपमध्ये तेथे जातो जिथे पोकर गेम खेळतात आणि त्याच्याविषयी विचारतो. आय लव्ड हिम for this by myself. I might never have found Lutkins. With the hack diver's knowing help, I was sure of getting my man. I took him into my confidence and told him that I wanted to serve the summons on Lutkin. आणि मग मला माहीत होतं की हा जो हॅक ड्रायव्हर आहे तो मला मदत करेल. माझा जो माणूस मला शोधायचा आहे लटकिन्सला शोधण्यासाठी मदत करेल आणि म्हणून मी त्याने मला विश्वासात घेतला आणि म्हणून मी त्याला सांगितलं, असे वकील साहेब म्हणत आहेत की मला त्याला समन्स द्यायचा आहे, कोर्टाने बोलवलेलं आहे त्याला साक्षीसाठी. दॅट द मॅन हॅड रिफ्यूज टू बी विटनेस वेन हिज इन्फॉर्मेशन वुड हॅव क्विकली सेटल्ड आर केस. म्हणून तो जर माणूस आला तर आमची साक्ष दिली तर आमची केस पटकन सॉल्व्ह होईल असं ते सांगतात. द ड्रायव्हर लिसन्ड ऑनेस्टली. एट द एंड ही हिट मी ऑन द शोल्डर अँड लाव. वेल गिव्ह ब्रदर लटकिन अ लिटल सरप्राईज. लेट्स स्टार्ट ड्रायव्हर. आणि मग चला तो त्याच्या शोल्डरवर एक थाप मारतो, हसतो आणि म्हणतो आपण लटकिनला शोधूया, चला सुरू करूया. मोस्ट folks around here call me Bill or Magnuson. My business is called William Magnuson's Fancy Carting and Hacking. आणि मग तो सांगतो की माझं नाव बिल आहे किंवा मला मॅग्न्युसन असंही म्हणतात आणि माझा जो बिझनेस आहे तो हॅकिंग आहे, फॅन्सी कार्टिंग आहे, म्हणजे हे गाडी जी आहे ते चालवण्याचं आहे. ऑल दॅट बिल शॅल बी प्रोसीड टू फिट्स. आणि मग ते सगळेजण फिट्सकडे जातात. फिट्स शॉप जिथे पोकर गेम खेळला जातो तिथे तो असेल लटकिन. येस, लटकिन इज जस्ट इज ॲज लाईकली टू बी देअर ॲज एनीवेअर. प्लेज अ लॉट ऑफ पोकर, इज गुड at deceiving people. Bill seems to admire Lutkins टॅलेंट फॉर डिसऑनेस्टी. आणि मग बिल म्हणतो की तो नक्की तिथे असेल, कुठे, फिल्डच्या शॉपमध्ये, त्याला पोकर खेळायला आवडतो. आणि मग तो म्हणतो की लटकिन असा माणूस आहे, त्याची तो स्तुती करतो की कशा पद्धतीने तो अप्रामाणिक आहे. सो आय फेल्ट दॅट इफ ही हॅड बीन अ पोलिसमॅन he would have caught Lutkin respectfully and jailed him with regret. आणि मग तो म्हणतो की मी जर पोलीस असतो तर मी त्याला पकडले असते आणि जेलमध्ये टाकलं असतं. सो बिल led me into fits. Have you seen Oliver Lutkin around today? Friend of his looking for him, said Bill cheerily. आणि बिल मग विचारतात त्याच्या फील्डच्या शॉपमध्ये गेल्यानंतर की इथे ऑलिव्हर लटकिन आले होतं का, त्याचा मित्र त्याला शोधतोय. बिल असं विचारतो. Fitz looked at me, hiding behind Bill. He hesitated and then admitted, yes, he was here a little while ago. Yes, he's gone over the Gustavs to get a shave. आणि मग तो सांगतो, जे फिट्स जो असतो त्याच्या शॉपवर ते पोकर खेळतात, तो सांगतो की होता इथे, परंतु आताच तो गेलेला आहे. कदाचित तो शेव करण्यासाठी गस्टाफच्या शॉपवर गेलेला असेल. वेल, इफ ही कम्स इन टेल हिम आय एम लुकिंग फॉर हिम. तुझं इथं आहे तर सांग, मी त्याला शोधत होतो म्हणून. वी ड्रू टू गस्टाफ्स बार्बर शॉप. अगेन बिल वेंट इन फर्स्ट and I lingered at the door. He asked not only the sweetie but two customers if they had been seen Lutkins. आणि मग तो विचारतोय की कशा पद्धतीने तुम्हाला त्या गस्टाफच्या बार्बर शॉपवर गेल्यानंतर तो विचारतो की तुम्ही लटकिनला पाहिलं आहे का. तेथील कस्टमरला विचारतो लटकिनला पाहिलं आहे का. स्वीटी हॅड नॉट, he said angrily. I haven't seen him and don't care to. मग तेथील जे लोक असतात की मी पाहिलं नाही, मला काही गरजही नाही त्याची. बट इफ यू फाइंड हिम यू कॅन जस्ट कलेक्ट the $35
ही ओज मी. माझ्याकडून त्याने $35 घेतलेले आहेत, ते स्वीटी सांगतो. त्याने माझ्याकडून उसने घेतलेले आहेत. वन ऑफ द कस्टमर थॉट ही हॅड सीन दॅट किन वॉकिंग डाऊन मेन स्ट्रीट द साईड ऑफ द हॉटेल. आणि मग एक कस्टमर सांगतो की मेन स्ट्रीटने तो चाललेला होता त्या हॉटेलच्या साईडने. As we climbed back into the hack, Bill concluded that since Lutkin had exhausted his credit at Gustav, he had probably gone to Grace for shave. आणि मग तो सांगतोय की त्याने कदाचित तिथे गटस्टॉफवर खूप सारी उधारी केली असेल, त्याच्यामुळे त्याने क्रेडिट गमावलेला आहे. तो ग्रेसच्या शॉपवर गेला असेल शेव करण्यासाठी. ॲट ग्रेस बार्बर शॉप we missed Latkin by only 5 minutes. He had just left, probably for the pool room. आणि मग तिथे गेल्यानंतर कळलं की 5 मिनिटापूर्वीच तो तिथून निघून गेलेला आहे. कुठून? ग्रेस बार्बर शॉपवरून, जिथे ते दाढी करणार असतो तिथे. ॲट द पूल रूम. आणि मग त्याला तिथे कळतं की तो पूल रूममध्ये गेलेला असेल कदाचित पूल रूमकडे. सो ॲट द पूल रूम इट ॲपियर्ड दॅट ही हॅड जस्ट बॉट अ पॅक ऑफ सिगारेट अँड गॉन आउट. आणि मग तिथे कळतं की तो पूल रूमहून त्याने एक सिगारेटचा पॅक घेतला आणि इथून निघून गेला. सो वी परस्यूड हिम जस्ट बिहाइंड हिम but never catching him for an hour till it was past 1 o'clock and I was hungry. Hungry, but I had so enjoyed Bill's rough country opinion about his neighbors that I scarcely cared whether I found Lutkin or not. आणि मग आता जवळपास 1:30 वाजला होता, मला खूप भूक लागली होती, परंतु बिल्सचं जे वागणं होतं किंवा बिल्स ज्या पद्धतीने त्याला शोधायसाठी मदत करतात ते मला खूप आवडलेलं होतं. परंतु मला कधी कधी वाटायचं आम्ही त्या लटकीनला शोधू की नाही. सो हाऊ about something to eat? I suggested, let's go to a restaurant and I will buy you lunch. आणि मग तो सांगतो की चला आपण रेस्टॉरंटमध्ये जाऊया, तिथे जाऊन काहीतरी जेवण करूया. So well, I ought to go home to the wife. I don't care much for this restaurant, only four of them and they are all bad. आणि मग ते सांगतात की इथलं रेस्टॉरंट चांगले नाहीत, 4 आहेत ते चारही चांगले नाहीत. Tell you what we will do, we'll get the wife to pack up the lunch for us. She won't charge you more than $half. मी माझ्या वाईफकडे जातो, तिथून आणतो आणि ती $1/2 फक्त घेईल. इट वुड कॉस्ट यू मोर फॉर ग्रेसी मील इन द रेस्टॉरंट. विल गो अप टू द वेड्स हिल अँड एन्जॉय द व्ह्यू वाईल वी ईट. आणि मग तर सांगतायत $1/2 घेईल आणि आपण मग नंतर वेड्स हिलवर जाऊया आणि तिथून मग आपण तेथील हा व्ह्यू पाहून, जो टेकडीवरती जाऊन गावाचा व्ह्यू पाहूया आणि मग जेवण करूया. सो हिर इज न्यू वर्ड. ग्रेसी मीन्स लार्ज अमाऊंट ऑफ फॅट ऑइल. रेस्टॉरंटचं ऑइल जे अन्न आहे ते ऑइली असतं, पण घरचं जे आहे सो ते अन्न हे अतिशय छान आहे असं ते सांगतायत. सो दिस इज द फर्स्ट पार्ट ऑफ द हॅक ड्रायव्हर. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. विल कंटिन्यू नेक्स्ट कॉन्व्हर्सेशन. थँक यू.